असं दर्शन ह्याच्या आधी कधीच झालं नव्हतं. आता मला ते एक्सप्लेन नाही करता येणार. तुम्हाला जर का तो अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला सकाळी इथं 3 वाजता यावं लागेल. हे भरपूर जणांना माहीत नसण्याचं कारण म्हणजे माझी व्हिडिओ कोणी बघितलेली नाही अजून. आता हे भल्या पहाटेचे वाजलेत 2:30 आणि आम्ही दोघं चाललो आहे गाडी आणायला. कारण आम्ही आता चाललो आहे मंदिरात दर्शनाला. सकाळी 3 वाजताची काकड आरती आहे ती घेणार आहे. आम्ही आलो आहे 1:30 वाजता. जर का तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल तुम्हाला माहिती असेल. आणि लगेच आंघोळ केलं, गरम पाणी होतं, सगळ्यांनी आवरले आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. दर्शन घेऊन येणार आहे आणि मग झोपणार आहे. रामराम भावांनो. तर हा असा काही एरिया आहे भक्त निवासचा. आणि या साईडला सगळी पार्किंग आहे. या साईडला सगळी पार्किंग आहे. ही समोरची बिल्डिंग आहे मोठी. तिथं रूम्स आहेत. त्या रूम्सबद्दल सगळे डिटेल्स तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ती जाऊन तुम्ही बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. इथं आपली गाडी लावली आणि पार्किंगमध्ये लय जण नाही आहेत. म्हणजे जास्त गर्दी दिसत नाही आहे अजून तरी. मंदिरात पण स्वामींच्या कृपेने गर्दी नसावीच. नाही असलेली पण चांगली गोष्ट आहे. पण आमचं दर्शन झाल्यावर यावी. कारण मला 7 वाजता जॉब आहे आणि मला झोपायचे. आता शेवटी ती त्यांची इच्छा. भरपूर जण गाडीतच झोपलेली आहेत. आपल्या पुण्याच्याच गाड्या आहेत. तिथं पण भरपूर जण गाडीतच आहेत. आणि ही गाडी आता मला आवडायला लागलेली. आता तुम्हाला मी मंदिरात भेटतो. इथं गाडी लावलेली आहे. इकडनं रोड आहे, मधनं रोड येतो. संगमावरनं येतानाच रोड आहे. गाडी आतमध्ये येते आणि इथून आतमध्ये मंदिर आहे. तुम्ही इथल्या कुठल्या लोकलला विचारलं एखादा चांगला भेटला तर तुम्हाला सांगेल. पण बाकीचं कोण सांगणार नाही. कारण आत्ता मला लक्षात नव्हतं. लई दिवसातनं 4 व्हीलर घेऊन आलो त्यामुळे इकडनं यायची वेळ आली. एकाला विचारलं तर त्यांनी तो म्हणला डायरेक्ट जात नाही, रोड नाही इथं. मग मी फिरून इथपर्यंत आलो. इथं पार्किंग नाही आहे कुठं. परत इथं आलो आणि गाडी लावली आणि आता आतमध्ये आलो. तर हे नवीन केलेले उन्हाचा खूप उपयोग होतो. ऊन असताना चालायला इथं गरम लागत होतं खायला. इकडनं फक्त चालायचा जरूर आहे. 2 व्हीलर्स हे यांची गाडी जी लोकल आहेत ते येऊ शकतात आतमध्ये. पण आपण बाहेर न आलो तर आपल्याला कोण जाऊन देत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगितलं. रोड मी बाहेर गेल्यावर दाखवलं कसं यायचं आतमधनं. आतमध्ये कसं यायचं तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती, म्हणजे जाताना रिटर्न. आत्ताच ओपन होतं आहे जस्ट मंदिर. इकडनं लाईन आहे श्री दर्शनाची लाईन. इकडनं मुखदर्शन करू शकता तुम्ही. गर्दी तर नाही आहे. इथं जी मंदिराच्या जवळची लाईन आहे ना तेवढीच लाईन ते पण आरतीसाठी थांबलेली आहे. एवढं सगळं मोकळे. थोड्या वेळाने गर्दी वाढायला चालू होईल. चांगले दर्शन होऊन जाईल लवकर. आता आरती चालू होईल. दर्शन घेऊन आलो आता आम्ही. 15-20 मिनटात दर्शन झालं आमचं. आणि असं दर्शन ह्याच्या आधी कधीच झालं नव्हतं. ह्याच्या आधी कधी मी 3 वाजता आलो पण नव्हतो सकाळी. पूर्ण ते काकड आरती असते ना, मग त्यांचं स्नान वगैरे असेल मग ते मूर्ती पूर्ण बाहेर आणून ठेवतात आणि तिथं दर्शन देतात. म्हणजे पूर्ण आता मला ते एक्सप्लेन नाही करता येणार. तुम्हाला जर का तो अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला सकाळी इथं 3 वाजता यावं लागेल. म्हणजे 2:30 वाजता लाईनी थांबावं लागेल आणि मग 3 वाजता तुम्हाला ते दर्शन भेटेल. पण असं दर्शन आयुष्यात पहिल्यांदा घेतलेलं आहे मी आणि सगळ्यांनीच. ह्यांनी पण आणि त्यांनी पण. कसं होतं दर्शन सांग बरं ते. म्हणजे काय आहे ते मला सांगता येणार. ती मूर्तीच बाहेर आणली होती ना. जी मूर्ती आतापर्यंत आपण फक्त पादुकाचं दर्शन घेतो ना, ही आता मूर्ती होती ना, ही मी पहिल्यांदाच अनुभवलं. आता त्याचा फोटो व्हिडिओ काय काढता येणार नव्हतं. तिथं गर्दी नव्हती पण तेच चांगलं पण वाटत नाही. आणि भरपूर वेळ थांबून दर्शन घेतलं. तर या 3 वाजता. राम राम. सकाळी 3:30 वाजेपर्यंत दर्शन वगैरे झालं आमचं. आणि कॉफी वगैरे पिऊन रूमवरती आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. कारण 7 वाजता उठायचं होतं मला जॉबसाठी. आत्ता जॉब 4 वाजता संपल. अजून 4 वाजले 10-15 मिनिट आहेत. आता आवरून झाले माझं. सकाळपासून हे घातलेलं होतं. असं लय खतरनाक गरमी इथं. टेम्परेचर बघा किती होतं, 34 डिग्री सेल्सिअस. आणि ते 34 सारखं वाटत नाही. म्हणजे सांगू नाही शकत एवढा त्रास होतो आहे उन्हाचा. कारण आता आपल्याला सवय नाही ना. पुण्यात किती ऊन असलं तरी
वातावरण जरा नीटच असतं, त्रास होत नाही. ह्या साईडला जरा जास्त त्रास होतो. तर झालं आता आवरून, आत्ता जस्ट आवरलं. आता संगमावरती जायचं आहे. संगमावरती जरा पवित्रा करणार सगळेजणं आणि एक तिथं मला पारायण असतं ते करणार. त्याला 1-2 तास जातील आणि मग तिकडनं निघणार. चला आता सगळं हे आवरून तर सगळं ठेवलेलं आहे. हे जाऊन खेळ चालू आहे इथं, सगळं नीटनेटकं केलेलं आहे. आता फक्त हे गाडीत भरायचं आणि निघायचे. आणि परत इथून पुढं आम्हाला एक काल 10-12 तास लागले होते इथं पोहोचायला. आज पण 10-12 तास लागणार, कारण लहान मुलं असल्यावर मागं पुढं होतच राहते. परत जेवायला थांबणार, अक्कलकोटमध्ये थांबायचे, दर्शनासाठी जेवणासाठी थांबायचे. गाणगापूरचा रोड थोडासा खराब आहे. ठीक आहे, मी सगळं इथंच नाही सांगत, पुढं सांगतो तुम्हाला. साईडला मंदिर आहे, इथं पारायण वगैरे होतात. हे एवढं भक्त निवास आहे आणि इथं सकाळी नाश्ता असतो, जो की आम्हाला नाही भेटला. आता झालं आहे सगळं आमचं आवरून, गाडी आणायला चाललो आहे. सामान इथंच आहे. सामान उतरवण्या आणि नेण्यापुरतं गाडी तुम्हाला आतमध्ये आणून देतात, नाही इतर वेळेस नाही आणून देत, त्याच बाहेरच लावावी लागते. गाडी ओपन केली आत्ता. आणि काय वाटते तुम्हाला, काय झालं असेल? भट्टी झाली, भट्टी. बस आकाश, कसं वाटते गाडीत बसून? कशात बसले कसं वाटते? स्टेअरिंगला पण हात लावण्याची ही होई नाही, हिंमत होई नाही. हे स्वामी समर्थांचा मठ आहे. आता इथं दर्शन घेऊन निघतोय पुढं, कारण आता इथं आलो आहे. रसमध्ये पहिल्यांदा मेज गरम व्हायला लागले, पोरं पण रडायला लागले गरमीमुळं. त्यांना आताच बसवले AC लावून. पोसाचा रस पितो आणि इथं खाली संगम आहे. संगमावरती जाऊन पाय वगैरे धुईल. राम राम भावांनो. 6:30 वाजता 7 वाजता झालं होतं माझं पारायण करून. मित्र पण बसला होता माझ्यासोबत, त्याचं पण झालं. पण शिवांश एवढा रडत होता, म्हणजे इरिटेट पण झाला असेल, काय झालं असेल त्याला कळत नव्हतं. आणि त्याला गाडी चालवायला लय आवडती. गाडी चालवायला दिली तरी तो काही शांत बसाना. तर आत्ता कसं तरी शांत बसला आहे. मग आता इथं आम्ही थांबले, म्हणलं जेवण करून द्यावं पोरांना आणि आमचं चहा पाणी पण होईल, त्यामुळं थांबले. अजून CNG नाही, काय नाही, काय नाही. परीक्षा आणि परीक्षालाही चालू आहे. किती वाजले आत्ता? आता वाजले 8:03 8:03 झाले. अजून अक्कलकोटला जाऊन दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर पुण्याला जायचं, खेड शिवापूरला. उद्या ड्युटी आणि उद्या सकाळी काम आहे परत. हे बंद आहे सगळं, हे असं लपडे. आता नॉर्मल झालं आहे स्वामींच्याच कृपेने नॉर्मल झालं आहे. दत्तगुरूंच्या कृपेने नॉर्मल झालं. बघूया आता परत थोडंसं रडल, होईल आता नॉर्मल. 10 वाजलेले आहेत आणि आत्ता अक्कलकोटमध्ये पोचले. इथं पण नवीन अन्नछत्र होते. हे बघा इथे ना प्रसादासाठी अजून पण इथे एवढी लाईन आहे. ऑनलाईन बुकिंग चालू आहे अन्नछत्राचं, तरी इथं एवढी लाईन आहे. म्हणजे अजून भरपूर जणांना माहीत नाही आहे. हे भरपूर जणांना माहीत नसण्याचं कारण म्हणजे माझी व्हिडिओ कोणी बघितलेली नाही अजून. तर तुमचा कोण ओळखीचा असेल त्यांना व्हिडिओ पाठवा, म्हणजे असं लाईनीत थांबायची वेळ येणार नाही कोणावरती. आणि ऑनलाईन बुकिंग करून पटपट सगळ्यांचं प्रसाद खाऊन होईल. दर्शन वगैरे करून आलो आहे. आता याचा मूड पण चांगला आहे, खेळायला लागला आहे. आता 10:30-11 वाजले असतील. टाईम काय मी बघितलेला नाही आहे. गोळा खाल्ला जरा, कारण बर्फाचा गोळा, कारण लय गरम होत होतं, घशाला कोरड पडली होती. आणि आता निघायचं आहे. हायवेला सोलापूर क्रॉस केलं की पुढं चांगले हॉटेल आहेत, तिथं कुठंतरी थांबून जेवायचं. मला नाही तर मला वाटते 11 वाजायला आले, तिथं कुठंतरी जेवण करावं आणि मग पुढं जावं. आपली गाडी आणि हे आपण दिसतंय का आमचा शिवांश. आता किती वाजले रे? 12 वाजलेले.
आणि सोलापूरमध्ये भेटले CNG. पूर्ण संपलं होतं, पेट्रोलवरती चालू होती कालपासून. आणि हे ते अँड्रॉइडचं बसवलं ना, चांडाल चौकाडे चालू आहेत. हे दोघं बाहेर गेलेत आणि आम्ही दोघं गाडीत बसलो. आता इथून पुढं 5 तास लागणार घरी जायला, म्हणजे सकाळीच पोचणार आहे आता. हा 6 आणि जेवायचं 7 वाजता परत लॉग इन. अवघडच झाले. ठीक आहे. 9.5 किलो CNG बसला आहे टोटल. आता ते प्रेशरवरती पण आहे. हां बस एवढंच बसला. 1 वाजलं आता, बरोबर 1 वाजलेलं आहे. या हॉटेलला थांबलो होतो जेवण आहे का बघायला. इथं पण जेवण नाही आहे, आणि जेवण आम्ही केलेलं नाही. CNG शोधण्याच्या आधार हे हॉटेल भेटलं आहे, हॉटेल महाराजा. तिथं खेळायला आहे पोरांना, पण हे काही खेळायला नाही, याला पाळायचं आहे फक्त. आता इथं जेवण करणार आहे आणि डायरेक्ट हडपसर यांना सोडणार, डायरेक्ट खेळ शिव आपलं. जर लावायला पाहिजे होतं झोपताना. 4 वाजलेले आहेत. आता CNG भरायला थांबले. 3 कांदे राहिले होते. 6:30 वाजलेले. आता इथं चहा प्यायला थांबलो, म्हणजे कॉफी. आणि अजून घरी पोचलेलं नाही मी. कात्रजच्या चौकात आता आपण, आणि 8:30 वाजलेले आहेत. आकाशला त्यांना सोडलं हडपसरमध्ये. इथं आलो आता, म्हणलं इथं CNG भरून जावं, पूर्ण संपला होता. त्यामध्ये एकासोबत भांडणं पण झाली सोसायटीवाल्यासोबत, गायवानं होतं नंतर. आणि ज्यासाठी एवढी धावपळ केली, रात्रभर गाडी चालवली सकाळी जॉब करण्यासाठी, तर त्यांनी सरांनी मला सुट्टीच दिली आज, कारण लेट होणार होता. आता बघा ना, इथंच 8:30 वाजले. सरांना विचारलं लेट लॉग इन करून लेट लॉग आउट करू का, सर म्हणले सुट्टीच घे. आता CNG भरून घेऊ, फुल करून घेऊ, आणि घरी जाऊन थोडंसं झोपू, म्हणजे मी झोपतो, आणि मग नंतर व्हिडिओ एडिट करून टाकून देऊ. पोचलो आता मी माझ्या घरी. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, आपला ट्रॅव्हल आणि स्ट्रगल हे सगळं होतं या व्हिडिओमध्ये. ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ पोस्ट केलेली आहे. 2 व्हिडिओ बघा. 2 व्हिडिओमध्ये काय आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. जय श्री गुरुदेव दत्त. आणि मित्रांना पाठवा, शेअर करा माझे व्हिडिओ. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.